आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात दिल्ली पोलिसात आता तक्रार दाखल करण्यात आली। राहुल गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी काँग्रेसनं दिल्लीतल्या तुघलक रोड पोलिसात तक्रार दिली। केंद्रीय मंत्री रवनीत बिट्ट तरविंदर मारवाह यांच्यासह संजय गायकवाड यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली। काँग्रेसचे नेते अजय माकन यांनी पोलिसात तक्रार दिली। राहुल गांधी यांनी परदेशात असताना आरक्षणासंदर्भात वक्तव्य केलं होतं आणि त्या वक्तव्यानंतर संजय गायकवाड यांनी राहुल गांधींवर टीका केली। राहुल गांधींची जीप छाटणाऱ्यांना 11 लाखांचं बक्षीस दिलं जाईल असं एक वादग्रस्त विधान त्यांनी केलं होतं। त्यानंतर महाविकास आघाडीतल्या अनेक नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली। आता या सगळ्या वादग्रस्त विधानासंदर्भात काँग्रेसनं दिल्लीतल्या तुघलक रोड पोलिसात तक्रार दाखल केली। केंद्रीय मंत्री रवनीत बिट्टू यांच्यासोबतच गायकवाड यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली। काँग्रेसचे नेते अजय माकन यांनी पोलिसात तक्रार दिली। राहुल गांधी यांनी आरक्षणासंदर्भात एक विधान केलं होतं आणि त्या विधानानंतर संजय गायकवाड यांनी राहुल गांधींवर टीका केली। राहुल गांधींची जीप छाटायला हवी आणि जीप जो कोणी छाटेल त्याला मी 11 लाखांचं बक्षीस देईन असं एक प्रकारे वादग्रस्त विधान संजय गायकवाड यांनी केलं होतं आणि त्यांच्या विरोधात आता तक्रार दाखल करण्यात आली। उर्वशी खोरा आमच्या प्रतिनिधी त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊयात। उर्वशी, खरं तर आता काँग्रेसकडून संजय गायकवाड यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली, काय अधिकचे तपशील? उर्वशी, माझा आवाज पोहोचतोय? काँग्रेस पार्टीचे कोपाध्यक्ष अजय माकन यांनी 4 भाजपच्या नेत्यांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे तुघलक पोलीस स्टेशनमध्ये। या पोलीस कंप्लेंटमध्ये 4 नेत्यांचे नाव आहेत। त्याच्यातले म्हणजे पहिले जे आहे ते भाजप मित्र पक्ष असलेल्या शिवसेना नेतेचे आमदार संजय गायकवाड, ज्यांनी राहुल गांधी यांची जीप कापणाऱ्याला 11 लाख रुपयांचं बक्षीस देणार असं त्यांनी वक्तव्य केलेलं। काँग्रेसने अशा वेगवेगळ्या वक्तव्यांवर जे आक्षेप केलाय त्याच्यातले एक भाजप नेते तरविंदर सिंग मारवाही आहे। त्यांनी भाजपच्या एका कार्यक्रमात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात उघडपणे हत्येची धमकी दिलेली। बरोबरच रेल्वे राज्यमंत्री श्री रवनीत बिट्टू यांनी राहुल गांधी यांना जाहीरपणे देशाचा नंबर 1 एक दहशतवादी असं म्हणून सांगितलं गेलेलं आणि यूपीचे मंत्री रघुराज सिंग यांनीही भारताचे नंबर 1 दहशतवादी म्हणून राहुल गांधीला संबोधित केलं। उर्वशी, त्यामुळे आता तक्रारीनंतर काही कारवाई होते का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। धन्यवाद माहितीसाठी।